नमस्कार, मी मीना कवडे. मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे. तर आपल्याकडं सर्व समाजासाठी माझे वधूवर केंद्र आहे. तर आपल्याकडे एक काका आलेले आहे, तर आपण यांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. कुठून आलेले तुम्ही? वालसा खालसा, भोकरदन तालुका. तर मग तुम्ही म्हणजे कोणासाठी आलेले? पुतण्यासाठी, सुनील जाधवला मुलगी. हां, तर तुम्ही कसं आले? तुम्हाला कोणी सांगितलं इथला ॲड्रेस? तुमचा यूट्यूबवर कार्यक्रम बघितला आणि त्या नंबरवर कॉल केला. हां, कॉलवर माहिती घेतली करून आलो बुवा इकडे. हां, तर तुम्ही म्हणजे तुमचा पुतण्या काय करतो? माझा शिक्षण वगैरे काय झालेलं? शिक्षण वगैरे झालं त्याचं, भरपूर झालं शिक्षण. तर मग म्हणजे एकला सध्या शेती करतो. तर एकलाच आहे का तो? नाही, ते 3 जण भाऊ आहेत. 2चे लग्न झालेले. आला आणि कास्ट कोणती त्यांची? मराठा. मराठा. तर म्हणजे आता तो शेतीच करतोय का? हा, सध्या शेती किती त्यांना? शेती 2-3 एकर शेती आहे. बागाची, बगीच्याची, मोसंबीचा बगीचा आहे. हां, आणि पाणी पक्क आहे त्याच्या विहिरीला. मग आता तो शेतीच करतो का आणखीन काही बिझनेस आहे? दुधाचा व्यवसाय ना आता कधी. दुधाचं त्याच्याकडे 2 गायी आहे दुधाच्या. दोन्ही गाईचं 30-40 लिटर दूध डेअरीला जातं एका दिवसाला. हो का? असा त्याचा बिझनेस. त्यांचं आता तिथं राहायला कुठे आहे? मग ते राहायला प्रॉपर वालच्या खालच्याला आहे, मुसलमाननगर वस्तीवर. स्वतःच म्हणजे घर वगैरे आहे का? घर आहे त्याचं 1200 स्क्वेअर फूटचं स्लॅबचं मकान आहे. हां हां. आणि 1200 स्क्वेअर फूटचं जे शेड बांधलेलं आहे गाईसाठी. ओके, पत्री शेड. चालेल ना. मग चांगलं आहे, आपण बघू. आणि त्यांची अपेक्षा काय आहे? म्हणजे कशी पाहिजे त्यांना मुलगी? समजदार मुलगी पाहिजे बा. कमी शिकलेली असली तर चालते, पण घर म्हणजे सांभाळलं पाहिजे तिनं. हां, बरोबर आहे. सर्वांचीच तीच अपेक्षा आहे ना. सर्वांना असं आवडलं वाटतं. पाहिजे. हा, सर्वांना वाटतं ना का मुलगी म्हणजे घर सांभाळणारी पाहिजे. घर सांभाळणारी मुलगी पाहिजे. तर चालेल, धन्यवाद. भैया, तुमचा परिचय सांगा. मी अमोल रामराव लोखंडे राहणार पैसे. तुम्ही कुठून आलेले? मी किशोर पैसेहून आलेले. तर मग तुम्ही म्हणजे स्वतःसाठीच पाहिजेत का तुम्हाला मुलगी? ओके, तर मग कशी पाहिजे तुम्हाला मुलगी? मुलगी चांगली पाहिजे, आपल्याला सर्व सांभाळलं पाहिजे. तर तुमचं नाव काय आहे? अमोल लोखंडे. तुम्ही काय करता मग आता? जॉब करता का कुठं? मी हॉटेलला जॉब करतो. शिक्षण वगैरे काय झालं तुमचं? शिक्षण 13वी झालं. ओके, तर मग शेती वगैरे आहे का तुम्हाला गावाकडे? शेती आहे 10 एकर. 10 एकर शेती आहे. तर मग 10 एकर शेती म्हणजे बागायत. तर तुम्ही एकलेचे का आणखीन भाऊ आहे तुम्हाला? चौघं भाऊ आहे. अच्छा, बहीण वगैरे नाही का? 2 बहिणी. 2 बहिणी. तर मग बहिणीचं लग्न झालेलं आहे? मग तुमचं म्हणजे लग्न भावांचं लग्न झालेलं आहे का? हो, सगळ्यांचं. तुम्ही छोटे आहे का सर्वात? हो. अच्छा, चालेल, धन्यवाद. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.